कृष्ण जन्मकथा। एकेकाळी पृथ्वीवर राक्षस खूप त्रास देत होते. त्यामुळे पृथ्वी देवी खूप दुःखी झाली. तिने गाय बनून ब्रह्मदेवाकडे मदत मागितली. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितले, मी पृथ्वीवर कृष्ण म्हणून जन्म घेईल आणि राक्षसांचा नाश करेल. थोड्या दिवसांनी वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला. देवकीचा भाऊ कंस खूप वाईट होता. विवाहानंतर आकाशातून आवाज आला, कंसा, तुझ्या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हे ऐकताच कंस घाबरला. त्याने देवकी आणि वसुदेवाला तुरुंगात टाकले. देवकीला 7 मुलं झाली, पण कंसाने पहिल्या 6 मुलांना जन्मतःच मारले. 7वा मुलगा म्हणजे बलराम. देवतांनी त्याला गोकुळात सुरक्षित ठेवले. आता देवकीच्या पोटी 8वा मुलगा येणार होता आणि तोच होता स्वयं भगवान कृष्ण. आकाशात काळे ढग होते. जोरदार पाऊस पडत होता. अचानक तुरुंगात एक तेजस्वी प्रकाश पसरला. भगवान कृष्ण 4 हाताच्या दिव्य रूपात जन्मले. त्यांनी वसुदेव आणि देवकीला सांगितले, मला गोकुळात यशोदा मातेकडे घेऊन जा आणि त्यांच्या मुलीला इथे आण. भगवान लहान बाळाचं रूप घेतलं आणि तुरुंगातले दरवाजे आपोआप उघडले. राक्षस गाढ झोपी गेले. वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन बाहेर पडले. पाऊस खूप होता, पण नागराजाने शेषाचा फणा पसरवून छत्र दिले. यमुना नदी खळखळत वाहत होती, पण कृष्णामुळे नदी शांत झाली आणि त्यांनी नदी ओलांडली. वसुदेव गोकुळात पोहोचले आणि कृष्णाला यशोदा माता आणि नंद महाराज यांच्या घरी ठेवलं. यशोदेला झालेल्या मुलीला घेऊन वसुदेव पुन्हा तुरुंगात परतले. सकाळी कंस आला आणि मुलीला मारण्यासाठी तिला उचलले, पण ती मुलगी त्याच्या हातातून सुटली आणि आकाशात जाऊन देवी दुर्गा बनली. ती म्हणाली, अरे कंसा, तुला मारणारा मुलगा तर आधीच जन्मला आहे. कंस घाबरला. गोकुळात मात्र खूप आनंद झाला. सर्व गावकरी म्हणाले, कृष्ण आला, कृष्ण आला. सगळ्यांनी दही, लोणी, तूप घेऊन उत्सव केला. गोप गोपिकांनी नाच गाणी केली. नंद महाराजांनी सर्वांना भेटवस्तू दिल्या. सगळे म्हणत होते, आला आपला लाडका कृष्ण जन्मला. अशा प्रकारे आपल्या लाडक्या कृष्णाचा जन्म झाला. जय श्री कृष्णा.